निवडणुकीच्या 6व्या टप्प्यात 58 जागांवर मतदान। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि गांधी कुटुंबियांनी बजावला हक्क। सकाळी 9 वाजेपर्यंत 10.82% मतदान। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, भाजप उमेदवार बांसुरी स्वराज यांनी सकाळी 7 वाजताच मतदान केलं। कपिल देव आणि गौतम गंभीर यांनीही बजावला हक्क। काँग्रेस पक्ष देशविरोधी राजकारणात येऊ पाहणारी एक संपूर्ण पिढी त्यांनी संपवली। एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात कंगना रनौतची टीका। मुंबई पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून अनिल परब आणि जमो अभ्यंकर यांना उमेदवारी। एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब। पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक। ड्रायव्हरला डांबून ठेवल्याचा आणि धमकावल्याचा आरोप। डोंबिवली स्फोटाप्रकरणी दोन्ही आरोपींना आज कोर्टात हजर करणार। तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। डोंबिवलीतील स्फोटाला 45 तास उलटल्यानंतर एनडीआरएफचं शोधकार्य सुरूच। अद्याप घटनास्थळावर मानवी अवशेष सापडत असल्यानं दिवसभर शोधकार्य सुरू राहणार। पुण्यापाठोपाठ नागपुरात मद्यधुंद कार चालकानं तिघांना उडवलं। 3 महिन्याच्या बाळाची प्रकृती गंभीर। कार चालकासह दोघे पोलिसांच्या ताब्यात। पुण्यानंतर आता अमरावतीतही भीषण अपघात। कारची दुचाकीस्वाराला जोरदार धडक। अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू तर आरोपी अजूनही मोकाट। अकोल्यात जमिनीच्या वादातून सावकाराची मुजोरी। सावकारानं तरुणावर ट्रॅक्टर चढवतानाचा व्हिडिओ व्हायरल। सावकाराविरोधात गुन्हा दाखल। मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट। 30 मे पासून 5% तर 5 जून पासून 10% पाणी कपातीचा पालिकेचा निर्णय। परभणीमध्ये दुष्काळाचं संकट गडद। 22 लघु आणि 2 मध्यम प्रकल्प कोरडे तर सोलापुरात पाण्याअभावी ऊसाचं पीक करपलं। बुलढाण्यातील 3 अभयारण्यात वाघांची संख्या दुप्पट। अंबाबरवा अभयारण्यात 8 वाघांसह 7 बछड्यांची गणना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।